सरकार फसवणूक करेल, आम्ही त्या फसवणुकीला बळी पडणार नाहीत. मुंबई सोडणार नाही. फडणवीस हे ठेवलेले, त्याच्यामुळे ते मराठी समाजाला त्याच्यामुळे हे होते. त्यांना काही बी झालं तरी त्यांना मराठ्याचा कोणता बी निघाला की त्याच्या विरोधात बोलतात. 100% आता नसते फसवणूक करून, आम्ही आता लय हुशार झालो. हा, एकदा झालं म्हणजे एकदा काय ते दूध. आता कुठे जायचंय? मुंबईला जायचंय. आता कुठे जायचंय? मुंबईला जायचंय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी. जय शिवाजी. जरा पाटील तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. कुठून आलो? आम्ही सातेफळ गाव आंबेजोगाई तालुका ह्या ठिकाणी आलो. आमचे 50 लोक आहेत साहेब. काय कशी तयारी केली काय? आम्ही लोकवर्गणीमधून सगळ्या गावागावांना मिळून ह्या मोर्चेकरांना पाठवले मुंबईला. आरक्षण घेतल्याशिवाय आता माघार घेणार नाहीत आम्ही. किती बी दिवस लागतील तर चालतील, पण आता आम्ही माघार येणार नाही. आता आपण जर पाहिलं तर हायकोर्टाने मुंबईमध्ये मनाई वगैरे केलेली आहे, त्या बाबतीत काय सांगता? नाही, मनाई केलीचा आदेश पाळू आम्ही, पण लोकशाही पद्धतीनं करणार आम्ही आंदोलन. लोकशाही पद्धतीनं राहण्याचा वगैरे खाण्याचा वगैरे काय बंदोबस्त वगैरे म्हणतो आम्ही स्वतः सोबत राशन पाणी आणले 4-6 महिन्याचं. बरं, तुम्हाला असं काय वाटतं का, जर समजा आता सरकार तुमची समजा तुम्ही आज मुंबईमध्ये समजा जरी गेलात तर सरकार तुमचं वाटतं की शिंदे साहेबांनी पहिली जशी फसवणूक केली तसं काय करतील, तुम्हाला वाटतंय का? सरकार फसवणूक करेल, आम्ही त्या फसवणुकीला बळी पडणार नाहीत. मुंबई सोडणार नाहीत. आम्ही जरांगे पाटलाच्या पाठीशी खंबीरपणे उभे होतो आम्ही. बरं, जर सरकारने जर फसवणूक जर केली तर काय सांगता? माघारी येणार होतो आम्ही. आझाद मुंबई आम्ही सोडणार नव्हतो. जरी त्यांनी अध्यादेश वगैरे जर काढला, जर गुणरत्न सदावर्ते यांना पुन्हा जर हायकोर्टात वगैरे जर पाठवलं तर सरकार ज्यावेळेस अध्यादेश काढून त्याची अंमलबजावणी करीत नाहीत तोपर्यंत आम्ही मुंबई सोडणार नव्हतो साहेब. आम्ही इकडं आमचे जे मित्रमंडळ आहेत गावाकडले, त्यांना आम्ही जाऊन हे घ्यायला लावू नोंदी, आणि आरक्षण भेटतंय का नाही क्लिअर बघणार, त्यावेळेसच मुंबई सोडणार. आझाद मैदान हे विकसित केलेलं आहे का? हो. येत नव्हतं ना. काय म्हणले? त्या ह्याच्यामध्ये बसताय ना, ते आरक्षणामध्ये बसताय, त्याच्यामुळे ते आपलं होणारच नाही ना. ते जाऊ दे कोर्टात जाऊ दे, नाही अजून कोणत्या कोर्टात जाऊ दे, त्यांना काय होणार आहे? एकदा ह्याच्या घटनेच्या कार्यात बसतात पुन्हा काय होणार आहे? आपण प्रत्येक वेळेस बघतो गुणरत्न सदावर्ते नेहमी आडकाठी वगैरे करतात आरक्षण. ते फडणवीस हे ठेवलेले, त्याच्यामुळे ते मराठी समाजाला विरोध करतात. हा, त्याच्यामुळे हे होते. त्यांना काही बी झालं तरी त्यांना मराठ्याचा कोणता बी निघाला की त्याच्या विरोधात बोलतात. त्याच्यामुळे त्यांचा काय आम्ही सोडून दिलेला आहे. त्यांना त्यांची लढाई ती काय, आमची लढाई आम्ही लढाई. बरं, काही आमदार जर पाहिले तर आपण मराठा समाजाला सपोर्ट वगैरे करत नाही, जे तुम्ही निवडून वगैरे केलेले. हा, ते त्यांच्या ह्यानं आता येऊत अगर नाही होत, आम्ही तर आमची लढाई जाता असं क्षण आला की आमची स्वतःची लढाई स्वतःला लढावं लागणार आहे. त्याच्यामुळे आम्हाला स्वतःला हे करायचं. आम्हाला दुसऱ्याला गरज नाहीच. आम्ही गरज होत मराठी आम्ही स्वतःला आमदार खासदार येऊ अगर नाही येऊ. हा, गरज जरांगे पाटला सोबत आम्ही जायलो, हे करू आम्ही. शेतकऱ्यासाठी फडणवीस म्हणले होते कर्जमाफी वगैरे करू, 7-12 कोरा करू. बॉलका रागू ते असे आश्वासन तर किती दिलेत त्यांनी? एक तरी करतात का पूर्ण? अजून एक कोणत्या तरी दिले तर करून त्याच्या 1000 तर निकाश करतील त्याच्यात. असं करीत करता दुसरी निवडणूक मारून नेतील ती. तुम्हाला खात्री वाटते की ह्या बाजूला सरकार फसवणूक वगैरे करणार नाही? 100% आता नसते फसवणूक करून, आम्ही आता लय हुशार झालो. हा, एकदा झालं म्हणजे एकदा काय ते दूध प्यायला ते आपलं ताक, हे दूध प्यायल्यावर ताक फुकून प्यावं लागतं, ते हे करावं ते. आता कसं फसत, आता नसतात फसत आम्ही. पाटील तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. पाटील तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. आता कुठे जायचंय? मुंबईला जायचंय. कुठे जायचंय? मुंबईला जायचंय. नाही कुणाच्या बापाचं आरक्षण, आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं. गेले ते कुठून गेले? काय ट्रॅक्टर